हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे फक्त 50 रुपयामध्ये घरच्या घरी पार्लरसारखा क्लीनअप कसा करायचा, तर तेच बघणार आहे. तर या ठिकाणी मी हिमालयाचे प्रोडक्ट वापरून तुमच्यासोबत हा क्लीनअप शेअर करणार आहे. तर याच्याने रिझल्ट देखील खूप छान येतो. हा क्लीनअप तुम्ही वीकली देखील ट्राय करू शकता. तर सुरुवातीला मी चेहरा ओला करून घेतलेला आहे आणि आपल्याला आता फेस वॉश करायचा आहे. तर या ठिकाणी मी हिमालयाचंच नीम फेस वॉश घेतलेलं आहे. हे फक्त 15 रुपयामध्ये मिळतं. तर ही स्टेप तुम्ही बाथरूममध्ये जाऊन देखील करू शकता. तर छान असा हा आपल्याला फेस वॉश करून घ्यायचा आहे, कारण चेहऱ्यावरती जी घाण असते तर ती आपल्याला छान अशी काढून घ्यायची आहे. तर बघू शकता छान असा मी फेस वॉश करून घेतलेला आहे आणि आता मी स्पॉंजने चांगला चेहरा पुसून घेत आहे. छान असा फेस वॉश करून घेतलेला आहे आणि चेहरा आपला छान असा कोरडा करून घेतलेला आहे, बघू शकता. आणि स्वच्छ चेहऱ्यावरतीच आपल्याला पुढची स्टेप करायची आहे. तर मी हिमालयाचं स्क्रब घेतलेलं आहे. तर या स्क्रबमध्ये वॉलनट आणि लेमन ग्रास असल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरची जी डेड स्किन असते तर ती निघून जाण्यास मदत होते आणि चेहऱ्यावरती जर ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स असतील तर ते देखील निघून जातात. तर चेहरा आपल्याला ओला करून घ्यायचा आहे आणि त्यावरती हे स्क्रब लावायचं आहे. तर नाकाच्या साईडने, चिन एरियाला किंवा फोरहेडमध्ये तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी प्रॉब्लेम्स असतील किंवा ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स असतील तर त्या ठिकाणी छान असं आपल्याला स्क्रब करून घ्यायचं आहे. तर हातावरती मी थोडंसं पाणी घेऊन स्क्रब करत आहे. तर हलक्या हाताने आपल्याला स्क्रब करायचं आहे. जास्त जर तुम्ही जोर देऊन स्क्रब केलं तर चेहरा आपला डॅमेज होऊ शकतो किंवा चेहऱ्यावरती रॅशेस येऊ शकतात. त्यामुळे 10 ते 15 सेकंद फक्त आपल्याला हे छान स्क्रब करून घ्यायचं आहे. तर छान मी असं स्क्रब करून घेतलेला आहे. आता चेहरा आपल्याला धुवून घ्यायचा आहे किंवा मी आता ह्या स्पॉंजने आता चेहरा पुसून घेत आहे. कोरड्या चेहऱ्यावरती कधीही आपल्याला स्क्रब करायचं नाही. जर चेहरा स्क्रब करताना कोरडा झाला असेल तर हातावरती थोडंसं पाणी घेऊन आपल्याला हलक्या हाताने स्क्रब करून घ्यायचं आहे. तर छान चेहरा पुसून झाल्यानंतर बघू शकता स्किन जी आहे ती एकदम सॉफ्ट स्मूथ झालेली आहे. तर यानंतरची तिसरी स्टेप म्हणजे पील ऑफ मास्क लावायचा आहे. तर हिमालयाचं मी ऑरेंज पील ऑफ मास्क घेतलेला आहे. तर या पील ऑफ मास्कमध्ये हनी आणि ऑरेंज असल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती जी टॅन असते तर ती टॅन निघून जाण्यास मदत होते. तर आता मी हा मास्क चेहऱ्यावरती सगळीकडे एकसारखा लावून घेणार आहे. तर हा मास्क सगळीकडे आपल्याला एकसारखाच लावून घ्यायचा आहे. जर एकीकडे जास्त जाड किंवा एकीकडे पातळ जर लावला तर हा मास्क ज्यावेळेस आपण पील करतो त्यावेळेस व्यवस्थित निघणार नाही. तर सगळीकडे आपल्याला इव्हन हा मास्क लावून घ्यायचा आहे. तर बघू शकता सगळ्या चेहऱ्यावरती आता लावून झालेला आहे. फक्त 15 ते 20 मिनिटं ठेवायचं आहे किंवा हा मास्क सुकेपर्यंत हा मास्क चेहऱ्यावरती ठेवायचा आहे. आणि बघू शकता मास्क हा सुकलेला आहे आणि सुकल्यानंतर आपल्याला हा मास्क जो आहे तो पील करून घ्यायचा आहे. असा छान चेहऱ्यावरून काढून घ्यायचा आहे. तर बघू शकता छान असा हा सहज निघतो. हा जो मास्क आहे तो थोडासा केसांना लागला होता, त्याच्यामुळे नंतर मी फेस वॉश करून घेतलेला आहे. तर हा मास्क काढल्यानंतर बघू शकता चेहऱ्यावरती फरक तुम्हाला दिसत असेल. तर छान असा असं मी फेस वॉश करून घेतलेला आहे. तर चेहऱ्यावरती ग्लो एकदम मस्त आलेला होता. तर 2 ते 3 स्टेपमुळे चेहऱ्यावरती ग्लो छान आलेला आहे. चेहरा जो आहे तो सॉफ्ट झालेला आहे. आता यानंतर पुढची स्टेप म्हणजे आपल्याला मास्क लावायचा आहे. तर या ठिकाणी मी हिमालयाचं नीम फेस पॅक घेतलेला आहे. तर या फेस पॅकमध्ये टर्मरिक आणि नीम असल्यामुळे चेहऱ्यावरती जर पिंपल्स असतील तर ते निघून जाण्यास मदत होणार आहे. तर हा आता बघू शकता हा मी चेहऱ्यावरती सगळीकडे लावून घेते. तर ज्यांना कुणाला पिंपल्स असतील तर त्यांनी हे हिमालयाचे प्रोडक्ट वापरल्यानंतर त्यांचे पिंपल्स जे आहेत ते कमी होऊ शकतात. तर सगळीकडे मी हा मास्क लावून घेत आहे. तर माझी स्किन जी आहे ती ड्राय सेन्सिटिव्ह असल्यामुळे हा मास्क लावताना चेहऱ्यावरती थोडंसं एकदम चरचर केल्यासारखं होत होतं. तर तुमची जर ड्राय स्किन असेल तर तुम्ही नक्की काळजी घ्या. तर हा मास्क लावल्यानंतर मी थोडाच वेळ ठेवला होता. फक्त 10 ते 12 मिनिटं ठेवला होता. तर जास्त हा मास्क सुकेपर्यंत आपल्याला ठेवायचं नाही. तुमची जर स्किन माझ्यासारखी ड्राय सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही हा नीम फेस पॅक वापरू नका. तर हिमालयाचाच जो केसर फेस पॅक मिळतो तर तो लावला तरी देखील चालेल. तर या ठिकाणी बघू शकता चेहऱ्यावरती छान असा हा मी फेस पॅक लावून घेतलेला आहे आणि 10 ते 12 मिनिटं ठेवला होता मी चेहऱ्यावरती. तर मास्क बऱ्यापैकी सुकलेला आहे. तर जास्त सुकू द्यायचा नाही. थोडासा ओला असतानाच आपल्याला मास्क जो आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी आता शूट करत आहे त्याच्यामुळे स्पॉंजने छान चेहरा मी तुम्हाला थोडासा पुसून दाखवते. तर गालावरती मला थोडासा वांग आहे. तर तो वांग देखील थोडासा फेड झालेला आहे. तर हा जो क्लीनअप आहे तर तुम्ही आठवड्याला जर केला तर तुमच्या चेहऱ्यामध्ये नक्कीच फरक जाणवेल. तर बघू शकता स्किन माझी सुरुवातीला व्हिडिओमध्ये बघू शकता कशी होती आणि आत्ता बघू शकता. तर या ठिकाणी मी आता फेस वॉश करून घेते. तर छान असा हा फेस वॉश करून घेतलेला आहे आणि चेहऱ्यावरती छान असा ग्लो आलेला आहे. तर हा जो क्लीनअप आहे तुम्ही वीकली ट्राय करू शकता. तर नीम फेस पॅक जो आहे तो वापरला नाही तरी चालेल. तुम्ही दुसरा कोणता तरी फेस पॅक वापरू शकता. आता यानंतर मी चेहरा चांगला कोरडा करून घेतल्यानंतर आपल्याला
चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर लावायचं आहे, तर तुम्ही जे वापरता ते तुम्ही मॉइश्चरायझर चेहऱ्याला लावा. जो आपण नीम फेस पॅक वापरला होता, तर त्याच्यामुळे माझी स्किन थोडीशी ड्राय झाली होती. तर यानंतर आपल्याला छान असं चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे. मॉइश्चरायझर लावून छान असं हलक्या हाताने मी मसाज केलेला आहे. आणि हा जो क्लीनअप आहे तुम्ही वीकली ट्राय करू शकता आणि याच्याने फरक जाणवतो. तर पार्लरला न जाता किंवा तुमच्याकडे जर वेळ नसेल, तर पटकन जर तुम्हाला क्लीनअप करायचं असेल, तर घरच्या घरी तुम्ही हा छान क्लीनअप करू शकता. अगदी ₹50मध्येच हा क्लीनअप घरच्या घरी तुम्ही करू शकता. तर छान असा ग्लो येतो चेहऱ्यावरती आणि रिझल्ट तुम्हाला दिसत असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.